सांगितलं मी आता माझा अंत नका बघू आता. मला जन्मात सोनं माहीत नव्हतं. माझं पाडवा असं तुझं पैसे आता किती मला वाचा. 17 Feb was the date when I uploaded last video आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत ऑलमोस्ट 2 months मी कम्प्लिटली गायब होतो. ॲक्च्युली देअर वॉज अ मेडिकल रिझन विच आय फील यू शुड नो. जी माझी आजी आहे आणि मावशी, ती अहिल्यानगरला राहतात दोघंही. मावशी हँडिकॅप्ट आहे, पोलिओ झाले तिला. आजी मागच्या 10 वर्षांपासून एकाच जागेवर झोपून आहे. आता 10 वर्षांखाली बाहेर जाऊन भाज्या किंवा दूध किंवा इतर जे किराणा माल आणायची, बट 10 वर्षांपूर्वी आजोबांची डेथ झाली. सो त्यानंतर ते आतापर्यंत ती एकाच जागी झोपून आहे. फक्त नॉर्मली बाथरूमला जायला किंवा मावशीला हेल्प करण्यासाठी वगैरे तेवढ्या पुरतच ती उठायची. सो अराउंड 19 or 20 Feb, आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर द डेट, मिडनाईटला आजी जेव्हा बाथरूमसाठी उठली तेव्हा ती पडली. तर तिला स्वतःला माहित नाही एक्झॅक्टली की रिझन काय, तिला चक्कर आली आहे का, तिचा पाय कशात तरी अडकलाय ज्यामुळे ती पडली. आता थोडीफार हिस्ट्री सांगायची झाली आजीची, तर आजीला जे आहे सरळ झोपल्यावर एकदा चक्कर आली ती पाठीवर. सो तेव्हापासून तिच्या डोक्यात ते बसलंय की जर आपण सरळ झोपलो तर आपल्याला चक्कर येणार. सो ती एकाच साईडवर झोपून असायची या 10 वर्षात, ओनली राईट साईड. अँड मोतीबिंदूचं जे आहे तिचं एका डोळ्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे. एका डोळ्याने तिला क्लिअरली दिसतं, बट दुसऱ्या डोळ्याने जे आहे एवढं क्लिअरली दिसत नाही तिला. प्लस गॉल ब्लॅडर स्टोन्स पण आहेत तिला फ्रॉम 10 years. कारण तिला हॉस्पिटल किंवा डॉक्टर्स, ट्रीटमेंट, सर्जरी, हे जे ऑपरेशन किंवा या जे वर्डचे जे आहे तिला भीती बसली डोक्यात. सो त्याच कारणामुळं तिने ते पण जे आहे ऑपरेशन टाळलं किंवा त्याची जी ट्रीटमेंट आहे बेसिकली गॉल ब्लॅडर स्टोन्सची, ते तिने आत्तापर्यंत जे आहे सहन करत राहिले. ते तिला टाईप 2 डायबिटीस पण होता अँड BP पण होता. सो जेव्हा ती त्या रात्री पडली, मावशीने आम्हाला कॉल करून अर्जंटमध्ये सांगितलं की लवकरात लवकर या. सो त्या दिवसानंतर जे आहे आम्ही नेक्स्ट डेला जेव्हा आजीला हॉस्पिटलमध्ये केलं ॲडमिट, तर थ्रू एक्सरे कळलं की जे फेमोरल हेड आहे तो जो बोन आहे बेसिकली तो तुटला आहे. म्हणजेच हिप बोन आणि फिमर बोनच्या मध्ये जो बॉल असतो तो तुटलेला आहे आणि सर्जरी इज द ओनली ऑप्शन टू हील इट. कारण त्याशिवाय आजी उभारणं किंवा चालणं इम्पॉसिबल आहे लिटरली. ती सर्जरी झाली आमची आणि अगेन ते कारण गरजेचं होतं करणं. आम्ही तिला कळू दिलं नाही किंवा नॉर्मली तिला सांगितलं की सोनोग्राफी आहे, एक्सरे, आणि सर्जरी त्यांची आजीची झाली. सो 15 ते 20 दिवसानंतर सर्जरीच्या जे आहे म्हणजे 15 ते 20 दिवस जे होते ती आजी जी आहे अगेन झोपूनच होती. आता डॉक्टरांनी स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलेलं की तिला ॲटलिस्ट 5-10 मिनिटं का होईना दिवसभरात चालवा तिला किंवा वॉकर थ्रू तिला हात पकडून हळूहळू का होईना तिला चालवा. बट कारण तिच्या मनात अगेन ही भीती बसलेली की जर मी चालेल किंवा मी प्रयत्न जरी करेल उभारण्याचा तर मी परत पडेल. सो मी आईनी, मावशीनी किंवा भावानी, गल्लीतल्या जे आहे खूप सारे जे शेजारी आहेत जे येता जाता वगैरे विचारत असतात आजीला की काय कसं आहे, जेवण झालं का वगैरे. सो त्यांनी सुद्धा खूप सारे प्रयत्न केले किंवा फोर्स केला. आम्ही बेसिकली कन्व्हिन्स करण्याचा ट्राय केलं की आम्ही आहोत, तुम्ही काय पडत नाहीत. तरी पण कारण आजीच्या मनात ती भीती बसलेली, सो आजीने तेवढा प्रयत्न केला नाही काही. आता 10 दिवस झाल्यावर जे आहे आई आणि भाऊ जे आहे ते परत पुण्याला आले कारण ऑफिस आणि कॉलेज होतं. म्हणजे आता मावशी जी आहे ती हँडिकॅप्ट आहे आणि आता जो आहे आम्ही बेड आणलेला आजीसाठी आणि आजी वर होती आणि बिलकुलही प्रयत्नही करत नव्हती आजी स्वतःहून उठून टॉयलेटला वगैरे जायचा. तर आय डू थिंक की मे बी देवाने मला ही संधी दिली की आजीची मी सेवा करू शकू. आता जे मी काम करतो त्याला नाही टाइम बाउंड आहे किंवा लोकेशन बाउंड आहे ते काम. सो ते काम मी करू शकत होतो तिथं राहून सुद्धा. तर डायपर्स वगैरे चेंज करणं किंवा नॉर्मली आजीला गाऊन चेंज करणं किंवा तिथं ओव्हरऑल क्लिनलीनेस मेंटेन करणं आजीचा, हे जे आहे पहिल्यांदाच मी लाईफमध्ये काम केलं. द थिंग इज की आता ड्युरिंग धिस टाइम जे लेफ्ट थाईजची जी सर्जरी झाली त्याच्यापासून जवळच एका रिजनवर जसं आपण म्हणतो की रक्त साकळत एका जागेवर, तसं रक्त साकळलेलं. तो जो ओव्हरऑल एरिया होता साईज मध्ये थोडासा मोठा होता. जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा मला एवढं वाटलं नाही की ते सिरियस असेल किंवा त्याने काही एवढं म्हणजे सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बट इन द एंड दॅट वॉज द मेन रिझन वी लॉस्ट ग्रँडमदर. अँड आय डू फील की जर मी आधीच डॉक्टरांकडे गेलो असतो, त्यांना सांगितलं असतं, इन्फॉर्म केलं असतं की हे जे आहे ते सर्जरीमुळे आहे का नॉर्मल जसं ब्लड एका जागी येऊन साकळतं तसं आहे. जेव्हा आम्ही आजीला परत टाकी काढायला नेलते डॉक्टरांकडे तेव्हा त्यांनी
डॉक्टरांनी सांगितलं की हा बेडसोर आहे आणि तेव्हा मला कळलं बेसिकली की बेडसोर किती सिरियस आणि डेडली असू शकतो. सो कारण त्याची साईज खूप जास्त होती, डॉक्टरांनी म्हणले की डेब्रायमेंट इज द ओनली प्रोसेस टू गेट रेड ऑफ इट, म्हणजे अजून एक ऑपरेशन थ्रू सर्जरी थ्रू ते काढावं लागणार होतं, त्याला आपण डेब्रायमेंट म्हणतो बेसिकली. तर आम्ही व्हेरियस 3-4 डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं आणि लकीली एका डॉक्टरांकडून आम्हाला कळलं की जर आपण सिल्वर पॅच लावून बघितलं 2-3 दिवस ऍज अ खपली, लेट्स से आपल्याला काही जखम झाली असेल आणि जखम झाल्यावर जी खपली निघते आणि त्याच्या खाली जी न्यू स्किन टिश्यू असतो, जर त्या वेनी जर ते वरचं डेड टिश्यू निघालं तर कम्प्लिटली जे आहे ऑपरेशन अवॉइड होऊ शकेल आणि तिला पण जास्त पेन होणार नाही आजीला. सिन्स आय वॉज विथ हर दिस 30-40 डेज, मला माहिती होतं की तिला हे ऑपरेशन जे आहे एवढं सोपं नाहीये किंवा ते सहन करणं एवढं सोपं नाहीये. तर ट्राय करून बघितलं आम्ही एका म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन. आफ्टर फर्स्ट ऑपरेशन 20 डेज नंतर परत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर आफ्टर अ वीक एवढं काही म्हणजे आजीची जी बॉडी आहे ती रिस्पॉन्ड करत नव्हती, कारण डायबिटीज होता आणि अदर हेल्थ इश्यूज पण होते तिला. नाईलाजाने आम्हाला जो आहे डेब्रायमेंट करायचाच निर्णय घ्यावा लागला आणि त्या दिवसानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा आजीला घरी आणलं, ऑपरेशन वॉज डन अराउंड ऑन 23rd मार्च. 24th मार्चला जनरल वॉर्ड मध्ये आणलेला मिड टाइम ऑफ द डे ला. 25th मार्चला जेव्हा तिथले सिस्टर लोक किंवा मावशी लोक जेव्हा आले बेडशीट चेंज करायला, ओव्हरऑल डायपर चेंज करायला, तेव्हा जो आजीचा बिहेवियर होता किंवा रिस्पॉन्स होता वॉज टोटली अनयुज्युअल. तिची ब्रीदिंग रेट खूप वाढलेला आणि जे वायटल्स होते शुगर आणि बीपी वॉज इन कंट्रोल. नॉर्मली जेव्हा आपण ब्रीथ करतो तेव्हा आपलं पोट किंवा स्टमक जे आहे ते खालीवर मूव्ह करत नाही, बट तिचं खूप मूव्ह करत होतं अँड दिस वॉज लॉट ऑफ कन्सर्निंग. सो आय इमिडिएटली टोल्ड डॉक्टर आणि इन्स्टंटली जे आहे तिला परत ICU मध्ये शिफ्ट केलं 25th मार्चला सकाळी. तर डॉक्टरांनी सांगितलं की तिला इरिटेशन किंवा पॅनिक अटॅक आलेला आहे, जे ओव्हरऑल हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट आहे त्यामुळे त्यांना त्रास झालाय किंवा ते त्यांना म्हणजे आता नको झालंय हे एन्व्हायरमेंट जे असतं हॉस्पिटलचं. दररोजचे जे नर्सेस येतात, व्हीलचेअर वगैरे मोबिलाइज करायचं होतं आजीला किंवा सलाईन लावा, त्यांची एकतर नस सापडत नाही आजीची, कारण खूप लहान नस आहेत आणि ओबीस पण होते आजी, सो फॅट पर्सेंटेज पण जास्त होतं. सो ऑल दीज रिझन्स जे आहे तिला कुठं ना कुठं जे आहे जे नॉर्मल तिचं घरचं एन्व्हायरमेंट आहे, जिथं शेजारी वगैरे येऊन बोलायचे दिवसभरात किंवा जी मावशी जी असायची त्यासोबत जी ती बोलायची, सो ती ते मिस करत होती, ज्यामुळं तिला पॅनिक अटॅक आलता. तर डॉक्टरांनी हेच म्हणलं की जर तुम्ही इनफॅक्ट त्यांना जर घरी घेऊन जाल तर जास्त लवकर ते हील होतील. अँड ॲज पर द डॉक्टर्स आजीला 25th मार्चला 6 o'clock अराउंड त्या टायमाला जे आहे आम्ही घरी आणलेलं. सो त्या टायमापासून ते थर्सडे नाईट 10 o'clock पर्यंत जे आहे आजी वॉज कम्प्लिटली बेचैन. हार्डली 5 मिनिट ती झोपायची आणि 5 मिनिटानंतर आता ती असं विचारत होते की सिस्टर मला आज राहू द्या, आज मला नका ठेवू व्हीलचेअरवर, आज मला झोपू द्या, आज नका लावू सलाईन, आज नका ते सुई वगैरे लावू. सो तिला अजून पण असं वाटत होतं की ती हॉस्पिटलमध्ये. आणि मेन म्हणजे जे डोळे पण बंद होते, डोळे बंद करूनच ती बोलायची. आम्हाला तिला 5-5 मिनिटांनी दर रिमाइंड करावं लागत होतं की तू घरी आहेस, तू सेफ एन्व्हायरमेंट मध्ये आहे, काही तुला आता त्रास वगैरे नाही, सलाईन वगैरे काही लावलेली नाही, तू फ्री आहेस आता. सो हे जे आहे वेनसडेची नाईट फुल, थर्सडेचा फुल डे असंच चाललं. आणि जे त्यांनी पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स दिलते आफ्टर मील किंवा आफ्टर ब्रेकफास्ट आणि डिनर जे द्यायला सांगितलेले ते देऊन पण त्यात काही एवढा फरक जाणवत नव्हता किंवा आम्हाला दिसत नव्हता. नाव व्हॉट आय थॉट की मे बी एनेस्थेशियाचा किंवा पॅनिक अटॅकचा हा इफेक्ट असावा, कारण जेव्हा फर्स्ट ऑपरेशन झालं त्यानंतर पण ती अशीच थोडीफार दिवस बडबड करत होती, बट इव्हेंच्युअली आपाप जे आहे म्हणजे नॉर्मली ती वागायला लागली जशी ती आधी वागत होती. सो आय फेल्ट दॅट वे. आय थॉट की जर आपण ह्याला थोडा टाइम दिला तर 2-3 दिवसात जे आहे ती नॉर्मल होऊन जाईल, कारण आता घरी पण आलेली आहे आणि जे एन्व्हायरमेंट आहे ते फॅमिलियर आहे त्यासाठी. सो ऑल दिस थिंग्स आर ऑल्सो देअर. तर फ्रायडे मिडनाईट पर्यंत अराउंड 3 o'clock पर्यंत असंच ती करायची. दर 10-15 मिनिटांनी उठून तेच प्रश्न विचारायची, मला झोपवा, मी कुठे आहे, मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे ना, तन्मय मला वाचव, नाही आत्ता नको, परत जाऊ आपण, आता नको व्हीलचेअर. सो ते तेच जे आहे ते वाक्य ती रिपीट करत होती. आणि ऑनेस्टली आम्ही सगळे पण इरिटेट झालतो तिला तेच सांगून की आता तू हॉस्पिटलमध्ये नाही आहेस, घरी आहेस, सेफ आहेस. सो आमचं फक्त तिच्याकडे लक्ष होतं की म्हणजे ती काय बोलायची 15-15 मिनिटांनी. 3 वाजेपर्यंत जे आहे असंच सुरू होतं. सो 3:03 झाले कम्प्लिटली तिच्याकडून काय म्हणजे आवाज येत नव्हता तिच्यापासून. जी ब्रीदिंग पण आहे ती थांबलेली किंवा नॉर्मल झालती, म्हणजे जे पोट मूव्ह होत होतं ते पण बंद झालं मूव्ह व्हायचं. आणि 3:25 पर्यंत आम्ही वाट बघितली, त्याकडून काही आवाज येत नव्हता. सो लाईट लावून जे आहे आम्ही थोडंफार पाणी शिंपडलं फेसवर आणि थोडंफार तिला मूव्ह करून बघितलं. सो तिने काय हलं ना, मे बी आम्हाला वाटलं की तिने आधी बेशुद्ध पडली आहे, मे बी बीपी लो झाला असेल त्यामुळे. सो जेव्हा मी नस दाबून बघितली रिस्ट पाशी आणि नाकाखाली जेव्हा मी बोट ठेवलं तेव्हा मला कळलं की शी इज नो मोर. सो त्या वेळेनंतर सकाळी डॉक्टर येईपर्यंत 10-10:30 पर्यंत इट वॉज रिअली डिफिकल्ट टाइम फॉर अस टू ऍक्च्युअली ऍक्सेप्ट की
शी इज नाव नॉट विथ अस आणि इट वॉज रिअली हार्ड फॉर मी टू म्हणजे आईला आणि मावशीला सांभाळणं खूप टफ होतं. सो दिस वॉज द सिच्युएशन. आणि दोनच गोष्टी आहेत, म्हणजे एका गोष्टीचं जे मला रिग्रेट आहे ते तेच की मी आधीच जर गेलो असतो, जेव्हा मी इनिशियल डेजमध्ये जेव्हा चेंज वगैरे करत होतो डायपर वगैरे, तेव्हा मला दिसलेलंच, कारण पण तेव्हा मी निग्लेक्ट केलं ते, तर एवढं हे बाऊ झाला नसता गोष्टीचा. एक गोष्टीचा फक्त आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की लास्ट डेज पर्यंत आय वॉज देअर विथ हर. आणि आय डू फील की अगेन गॉड हॅड प्लॅन दिस फॉर मी. सेवा करायची जी आहे आजीची, त्यांनी मला संधी दिली, त्यासाठी आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल अँड थँकफुल टू गॉड. आय वॉन्टेड टू ॲक्च्युअली टेल यू दिस की नाव युअर पॅरेंट्स, युअर ग्रँड पॅरेंट्स, दे आर वेल, दे हॅव टाइम आणि यू हॅव लॉट ऑफ नॉलेज. ओके, यू नो हाऊ टू इट, व्हॉट टू इट आणि एक्सरसाइज वगैरे किती काय केली पाहिजे. सो माय ओनली सजेशन, स्ट्रॉंग ॲडवाइस टू यू विल बी की आता युअर वन ऑफ द प्रायोरिटी शुड बी की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची, ग्रँड पॅरेंट्सची काळजी घ्यावी, कारण आता तुमच्याकडे टाइम आहे. एकदा टाइम गेला तर रिग्रेट करण्याच्या ऐवजी तुमच्याकडे काहीच पर्याय उरत नाही आणि तुम्ही स्वतःलाच जे आहे ब्लेम करत राहणार. त्यापेक्षा आत्ता तुमच्याकडे टाइम आहे, आता तुमच्याकडं संधी आहे. यू हॅव दॅट अपॉर्च्युनिटी. टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स, टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स हेल्थ. त्यांचं जे आहे डाएट तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन ईच मील मध्ये इन्क्लूड करायला त्यांना सांगा, त्यांना फोर्स करा. राईट, ड्यू टू द पुअर इटिंग हॅबिट्स ऑफ होल इंडिया, नाव वी नो की डायबिटिक कॅपिटल आहे इंडिया, त्यांची पण मी म्हणाल चूक नाहीये, बट त्यांना थोडंफार फोर्स करा आणि प्रत्येक मील मध्ये आहे थोडंफार का होईना प्रोटीन इन्क्लूड करा स्टेप्स थ्रू, किंवा जर जिम जॉईन करणं पॉसिबल नसेल तर घरी जे आहे त्यांची एक्सरसाइज तुम्ही स्वतः घ्या. एक्सरसाइज करण्यामध्ये त्यांना गाईड करा. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से टू यू. टेक केअर अँड स्टे सेफ. जान बाळाला देवा दुःखी करू नको, बाळापासून दूर आईला नेऊ नको. एका बाळाची कहाण ऐका लक्ष देऊनी, त्याच्या आईच्या मरणाची होती वेळ दी. आला धावत धावत आई जवळी रडत, माय लेकरांची अखेरची भेट ती. लोक म्हणतात आई तू वाचणार नाही, मला एकट्याला सोडून तू जाऊ नको.